नमस्कार, सुप्रभात टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। भाजपा आमदार आणि मंत्र्यांची आज नागपुरात बौद्धिक होणार आहे। आरएसएसच्या रेशीमबाग कार्यालयामध्ये बौद्धिकचं आयोजन करण्यात आलंय। संघाचे नेते भाजपा आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन करणार आहेत। दरवर्षी हिवाळी अधिवेशन काळामध्ये संघाकडनं बौद्धिकचं आयोजन करण्यात येतं। भाजपा आमदार संघ मुख्यालयामध्ये दाखल झालेत। आमदारांकडनं डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादनही करण्यात आलं। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी नागपुरातल्या संघ मुख्यालयातनं उपस्थित आहेत गजानन उमाटे यांच्याकडनं आपण अधिक माहिती घेऊयात। गजानन, बौद्धिकसाठी मोठ्या संख्येने सगळे नेते आमदार उपस्थित राहतात। नक्कीच थोड्याच वेळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मारक समिती परिसरामध्ये भाजपचे सगळे आमदार आणि मंत्री जे आहे ते या ठिकाणी उपस्थित राहायला सुरुवात झालेली आहे। शिवसेनेच्या गटाच्या आमदार मनीषा कायंदे सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत। थोड्याच वेळात संघ नेत्यांसोबत परिचय होणार आहे सगळ्या आमदारांचा आणि मंत्र्यांचा, आणि त्यानंतर एक चर्चा जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। संघाच्या भाषेमध्ये त्याला आपण बौद्धिक म्हणू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघ आणि संघाची राजकीय शाखा म्हणून भाजपकडे बघितलं जातं। त्यामुळे भाजपच्या आमदारांना संघाच्या काम करण्याच्या पद्धतीची माहिती असावी आणि संघाच्या स्थानिक स्तरावरच्या नेत्यांसोबत चांगला परिचय असावा। त्या पार्श्वभूमीवर आजची ही बैठक जी आहे बौद्धिक जी आहे ते अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आहे। आणि आगामी काळामध्ये लोकसभा निवडणुका आहे, त्यानंतर विधानसभा निवडणुका आहे, त्यापूर्वीचं नागपुरात होणारं हिवाळी अधिवेशन शेवटचं अधिवेशन आहे। इथे सगळे आमदार आहेत, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी हे सगळे आमदार आलेले आहे। फक्त आगामी काळात निवडणुका असल्यामुळे आजच्या या आमदार आणि मंत्र्यांच्या बौद्धिकाला जास्त महत्त्व जे आहे ते प्राप्त होतं आहे। संघाचं काम जे आहे ते रूट लेवलला चालतं, शेवटच्या माणसापर्यंत चालतं आणि सरकारी योजना या आमदारांनी आणि मंत्र्यांनी शेवटच्या माणसांपर्यंत कशा पोहोचवायच्या या सगळ्या बाबींवर याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी हे बौद्धिक जे आहे ते सुरू होणार आहे। सगळे महत्त्वाचे नेते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, मंत्री गिरीश महाजन या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि इतरही नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि एकूणच या बौद्धिकामध्ये सहभागी होणार आहेत। नक्कीच गजानन, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।